हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप टायमानंतर ब्लॉग शूट करत आहे. तर आज मी आली होती गावी. गावाला येऊन मला कमीत कमी 2 दिवस झाले होते आणि आजच्या दिवशी शेतकरी हे लोक म्हणजे शेताची पूजा करतात. आय डोंट नो म्हणजे काय म्हणतात, या पूजेला नाव आहे, बट शेताची पूजा करतात. सो आमचं हे जेवढं पण म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये फुल नव्हतं आलं शेत, म्हणून मला नाही दाखवता आलं. पण जेवढं पण तुम्हाला दिसतं आहे रेकॉर्डिंगमध्ये, व्हिडिओमध्ये, तो सर्व जो जेवढा शेत आहे तो सगळं आमचं शेत आहे. हे मक्का वगैरे लावला आहे शेतामध्ये आणि जे पुढे चालले आहेत ते आमचे शेताची म्हणजे राखण करतात, शेती करतात आमची ती आमच्यासाठी. सो इथे आम्ही पुढे जात होतो. पुढे पूजा होती. एक म्हणजे छोटेसे देव मांडले होते शेतामध्येच शेतकरी लोकांनी, कारण की ते मानतात शेतामध्ये देव असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं नाही तर त्यांची परंपरा, ही गावची परंपरा असते. आणि जे काही तुम्हाला दिसत आहे इथे हरभरा वगैरे लावला आहे, ज्वारी लावली आहे, ही सगळी शेतकरी. आणि इथे मध्ये मी फ्लॅश होत होती. कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी आता कशी दिसत आहे, कारण की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मी गावी आली होती. गावी आल्यानंतर आम्ही मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी हा सण होता शेतकरी लोकांचा, जो की आम्ही शेतात येऊन, आम्हालाही शेती आहे म्हणजे माझ्या वडिलांना, जे की माझ्या आजीनी प्रोव्हाइड केलं होतं त्यांना. ही जेवढी शेती दिसते सगळी आमची आहे, आसपासला पण आणि ही पुढची पण जेवढी पण आमची शेती आहे ती सगळी आमची आहे. सो आजचा दिवस असा होता. आणि पुढे जाऊन आम्हाला इथे मम्मी आणि पप्पा ते छोटेसे देव मांडले होते शेतामध्येच. तर ते शेतीमध्ये जे देव मांडले होते तिथे नारळ वगैरे फोडला, अगरबत्ती लावली, देवपूजा वगैरे केली. त्याच्यानंतर आम्ही थोडं इथे तिथे बघत होतो काय काय आहे. सो इथे आम्ही नंतर येऊन जेवायला बसू, कारण की शेतामध्ये जेवणाचा वेगळाच आनंद असतो.